आलात, योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले माने सरांचे धन्यवाद की त्यांनी यूट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओखाली कमेंट केली होती की हा विषय घ्या म्हणून. तर सर्वात पहिले त्यांचे आभार आणि धन्यवाद की त्यांनी कमेंट केली. तर आता हा नवीन वर्ष चालू झालेले, कॅलेंडरनुसार वर्ष संपलेले, पण हा जो उगवणारा सूर्य हा तुम्हाला जीवनसत्वासोबतच जिंदगीत ताकद देत राहो, उर्मी देत राहो आणि तुम्हाला नवनवीन संधी तुमच्याकडे तयार घेत राहो. तर आता आपण काय करूया, आता वाजलेले सकाळचे 10:30, 10:15 झालेले. तर सकाळी मी माझं सकाळी 9:15 9:30 येऊन पहिलं हेच काम असतं साईटवरती आल्यानंतर जे काही कारागीर असतात. आपलं इथं फिनिशिंग वर्क चालू आहे, फिनिशिंग वर्क चालू आहे, जसं टाईलचं काम आहे, प्लंबिंगचं काम आहे आणि इलेक्ट्रिकवाल्यांचं काम आहे. जे काही फिनिशिंग वर्क चालू आहे त्या कामाचे सर्व लाईन लावून देणं, त्यांना काय काय कामाचा स्कोप आहे, आज त्यांच्याकडून किती काम करून घ्यायचं त्यांना ते सर्व सांगून देणं. त्यांच्या जर आर्किटेक्ट सरांनी दिलेलं काही प्लॅनमध्ये त्यांना काही कन्फ्युजन असेल ते कन्फ्युजन वगैरे दूर करणं आणि त्यांना दिवसभराच्या कामाची लाईन लावून देणं. तर ती कामाची लाईन लावत मी वरती टेरेसपर्यंत आलो होतो. आता टेरेसवरती थांबल्यानंतर मला अचानक आठवलं की आपण व्हिडिओ बनवायचा एक कमेंट आली होती. तर मग व्हिडिओ बनवायला मी सुरुवात करतोय. आता आपण काय करूया, आता आपण खाली जाऊया आणि आता आपण सुरुवातीपासून बाहेरून आतमध्ये येऊन पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोर करूया. तुम्ही असंही म्हणू शकता की याला कन्स्ट्रक्शन साईट टूरही म्हणू शकता किंवा एक एक्सप्लोअर करणंही म्हणू शकता की साईटवरती काम कसं झालेलं आहे, काय चालू आहे त्याच पद्धतीने. आता आपण खाली उतरूया आणि खाली उतरून आता आपण जे काही प्रत्येक फ्लोअरला जाऊन जे काही आपले फ्लोअर आहे प्रत्येक फ्लोअरला जाऊन बघूया की कुठे कुठे काय काय हॉल कसा आहे, प्लॅन कसा बनवलेला आहे. आता आपण आलेलो आहे ग्राउंड फ्लोअरवरून आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेरून परत आतमध्ये येऊया आणि पूर्ण जो काय असेल पूर्ण आता आपला जी साईट आहे पूर्ण ती साईट आपण आज एक्सप्लोअर करूया. जेवढी शक्य होईल 9-10 मिनिटात तेवढे आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया. तर चला आता जाऊया आपण बाहेर. आता आलेलो आहे आपण बाहेर आलेलो आहे. आता पोचलो आहे आपण बाहेरून दिसतोय तुम्हाला एकदम जबरात आता लुक आलेला आहे. हा आपला लेफ्ट साईड आहे, हा आपला इकडून फ्रंट साईड आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मला या साईटवरती मी जेव्हा येतो मला आत्तामध्ये 4-5 जण आजवरचे जे 4-5 त्यांनी आजपर्यंत विचारलं की एकाच खांबावरती पुढचा पोर्च तयार आहे तर ते खांबावरती टिकेल का. तर म्हणजे काय की जर इंजिनियर चांगले असेल, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चांगले असेल, आर्किटेक्ट चांगले असेल तर ते ह्या पद्धतीनं तुम्हाला लुक देऊ शकता की एकदम युनिक. 4-5 जण तुम्हाला येऊन विचारणार हे कसं शक्य झालं. तर त्या पद्धतीनं ती तशी डिझाईन केलेली आहे त्यामुळे ती एकदम परफेक्ट दिसते. तर चला जाऊया आता आपण आतमध्ये आल्यानंतर आलो आहे आपण आता हॉलमध्ये एंट्री केली. आपण मेन दोन्ही एंट्री केली. हॉल कुठे, हॉल तर संपला, इथंच भिंत आली. आपण बरोबर आलो ना, हां बरोबर आलो आपण. मेन एंट्रीज आपण दोन्ही बरोबर केली. हा आपला वेस्ट फेसिंगवाला जो दिसतो आपल्याला समोर. आपण मग हॉल कुठे गेला, इकडे लेफ्ट साईड. आता हे काय केलं आर्किटेक्ट सरांनी, त्यांनी इथे भिंत दिली प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी. साईटवरती आल्यानंतर आता एक गोष्ट बघून घ्या नेहमी की तिथे वायर पडलेलं आहे, कुठे खिळे पडलेले असेल. वायरीला कळते, भरपूर कळत असतात. आत्ताच पाठीमागच्या एका साईटवरती एक जणाला थोडंसं शॉक लागला. त्यामुळे काय साईटवरतीच लक्ष देऊन फिरणं हे गरजेचं आहे. हे तिथं गज निघालेलं आहे अशा गोष्टी. त्यामुळे साईटवरती आले म्हणजे तुम्ही साईटवरचेच झाले पाहिजे, नाही डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालला तुम्ही साईटवरती फिरताय तर दुखापत होऊ शकते. तर इथं दिसतोय तुम्हाला डबल हाईटवाला स्लॅब घेतलेला आहे. स्लॅब हॉलमध्ये पूर्ण डबल हाईटवरती घेतलेला आहे आपण. आता आपण पुढे येऊया. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय हा जो दिसतोय पूजा रूम लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दिसतोय तो आपला किचन आहे. आपण इथून एंट्री केली आणि ही जी लेफ्ट साईडची वाल आहे वरती व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली. इथून एंट्री केल्यानंतर आपण आलो इथे एक बाहेर जाण्याचं रोड आहे. हे आपलं पूजा रूम आहे. पूजा रूम परफेक्ट आर्किटेक्ट सरांनी पूजा रूम ईशान्य कॉर्नरमध्ये घेतलेले. वास्तुशास्त्रानुसार आपण काय करतो, ईशान्य कॉर्नरमध्ये पूजा रूम घेतो. आता काही जण वास्तुशास्त्र मानता, काही जण मानत नाही, पण समोरच्या क्लायंटला जे पाहिजे, समोरच्या क्लायंटला जर वास्तुशास्त्रानुसार प्लॅन पाहिजे असेल तर जे आर्किटेक्ट असेल सिव्हिल इंजिनियर त्यांना वास्तुशास्त्रानुसार देणं गरजेचं आहे. कारण की क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन करणं गरजेचं आहे. कारण क्लायंट तिथे जाणार आहे. किचन आग्नेय कोपऱ्यातच आलेले आहे. किचन नंतर आता पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतोय हे लेफ्ट साईडला हा जो जिना आहे वरती जाण्यासाठी आणि जिन्याखालीच जो जिन्याची जागा आहे त्या जागेखाली तिथे एक कॉमन टॉयलेट बाथरूम बसवलेलं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूमच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसतोय हा आपला बेड आहे. बेडच्या इथे दिसते तुम्हाला हे बेडसाठी
अटॅच टॉयलेट बाथरूम, ते बेडसाठीचे प्रश्न. आता हा जो बेड बनवलेला हा पण एकदम परफेक्ट निवृत्त कॉर्नरमध्ये बनवलेला. निवृत्त कॉर्नरचं खूप महत्त्व आहे प्लॅन बनवताना. जर वास्तुशास्त्रानुसार प्लॅन बनवायचा असेल तर जो बेड असेल तो बेड आपण शक्यतो निवृत्त कॉर्नरमध्ये बनवतो. जर तुम्ही एखाद्या आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये गेले तर त्यांची केबिन कुठे असू, पण त्यांचं ऑफिसची एंट्री कुठे असू, पण जे ते एंट्री करते, जे बसते, ते बसण्याचं ठिकाण कुठे असणार, बसण्याचं ठिकाण नेहमी निवृत्त कॉर्नरमध्येच असतं. त्याच्या मागचं हे रिझन आहे की त्या कॉर्नरमध्ये जो कोणी राहतो त्याचं पूर्ण घरावरती वर्चस्व असतं. म्हणून काय देतात, निवृत्त कॉर्नरमध्ये खालचा जो बेड असेल तो मेन बेड देतात. तर आपण आता वरती जाऊया. वरती गेल्यानंतर इथं एक लॉबी, एक पॅसेज आहे बनला आणि इथून पूर्ण तुम्हाला हॉल दिसणार आहे, पूर्ण खाली हॉल दिसणार आहे की हॉलमध्ये कोणी एंट्री केली, कोण कुठे बसलेले. खालून वरती दिसणार नाही का, कारण आपण इथे रेलिंग वगैरे लावणार, इथे पुढे आपण रेलिंग वगैरे लावणार. वरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसणार आहे की खाली कोण कोण आले, एंट्री कोणी केलेली, कोण कुठे बसलेले. तर ह्या पद्धतीनं डिझाईन केलेली ही गोष्ट की तुम्हाला वरून सर्व गोष्टी दिसणार आहे. आपण ह्या जिन्याने खाली आलो, खालून वरती आलो. आता इथून आपण इकडे जाऊया. एक दुसरा बेड आहे, दुसरा बेड दिसतो तुम्हाला. ह्या बेडसाठी हे कॉमन, हे अटॅच टॉयलेट बाथरूम बनवले फक्त ह्या बेडसाठी. ह्या बेडसाठी फक्त काय, हे अटॅच टॉयलेट बाथरूम. हा पूर्ण एक बेड आहे. ह्या बेडसाठी इकडे ह्या बाल्कनी बनवलेली स्पेशल, ह्या बेडसाठीची ही बाल्कनी. हे बाल्कनीचा तुम्ही यूज करू शकता. पुढे हा पोर्च आहे. पोर्च बनवून गेल्यानंतर आता दिसतो तुम्हाला जो समोर तुमचा दुसरा बेड आहे. दुसरा बेडचं जाऊ तुम्ही एंट्री काय सांगतो, दुसऱ्या बेडसाठी पण एक स्पेशल एक स्पेशल अटॅच टॉयलेट बाथरूम बनवले. इकडे लेफ्ट साईडला हा आपला जो दिसतोय हा त्यांनी पूर्ण एक ओपन ठेवलेला आहे बाल्कनी. हा पूर्ण ओपन एक बाल्कनीच्या इकडे आल्यानंतर हे दिसतोय तुम्हाला हा बेड आहे आणि बेडच्या एक्झॅक्ट राईट साईडला दिसतोय तुम्हाला हा इथे तुमचा अटॅच टॉयलेट बाथरूम. टाईलचं काम एकदम परफेक्ट झाले, प्लंबिंगचं काम परफेक्ट झालेलं आहे. आता जाऊया, आता आपण वरती जाऊया. वरती टेरेसवरती जे काय असेल आपण टेरेसवरती बघूया. टेरेसवरती काय कसं काम झालं. तर टेरेसवरती गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट साईटवरती तुम्हाला सांगितलं की परफेक्ट. आता जाऊया आपण टेरेसवरती. ह्याच जिन्याने माहिती आपण खाली गेलो होतो. इथेच आपण पहिला व्हिडिओ बनवायला आपण सुरुवात केली होती, ती ह्या ठिकाणी आपण सुरुवात केली होती. इथूनच आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि आता आपण परत त्याच ठिकाणी आलो. पण तुम्हाला दिसतं इथं सर्वकडे पाणी साचलेले. खाली पण भरपूर ठिकाणी दिसलं, बाल्कनी जिथे बाल्कनी होते तिथे पाणी साचलेले. हे पाणी का साचलं, का पाऊस झालेला आहे? नाही, हे पाणी का साचलं का, आपण इथं वॉटरप्रूफिंग केलेली होती. वॉटरप्रूफिंगचे आपण 2 कोट मारले होते. आता वरती टेरेसवरती आपण ब्रिक बॅक कोबा करणार आहे, पण खाली काय केलं, खाली वॉटरप्रूफिंग केले. तर पाणी आपण ह्यासाठी साचून ठेवलं होतं की लीक वगैरे असेल, कुठं काही ड्रॉप वगैरे होत असेल एखाद्यात, तर आपल्याला ते समजावं म्हणून आपण काय केलं, पाणी जिथे जिथे आपण वॉटरप्रूफिंग. वेस्ट फेसिंग आपला जो रोड आहे, आपल्या जिन्याचं टावर आहे, इथे जिन्याचं टावर आहे. जिन्याच्या टावरवरती पण आपण इथे वरती जो टेरेस आहे ते जिन्याच्या टावरवरती पण जो स्लॅब आहे आपण तिथे पण वॉटरप्रूफिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा जो व्हिडिओ तयार झालेला आहे. तर चला, तुम्हाला बघितला त्याबद्दल आभार, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ काही फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असू, अवघड असू, साईटच्या रिलेटेड असू, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असू, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असू, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असू, एखादा टॉपिक असू, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू, जसं की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.